नमस्कार मित्रांनो, ट्रेडिंग सायकोलॉजी पार्ट 54 मध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, ही रील त्या प्रत्येकासाठी आहे जो ट्रेडिंगला जुगार म्हणतोय. मित्रांनो, आज मी तुमच्यासमोर दोन कन्सेप्ट एक्सपोज करणार आहे. त्यातून तुम्ही ठरवा की ट्रेडिंग जुगार आहे की नाही. सगळ्यात महत्त्वाचं मित्रांनो, जिथं मटका जुगार ऑनलाईन गेमिंग खेळली जाते ती उघडपणे प्रमोट केली जाते, परंतु ट्रेडिंगला जुगार आहे म्हणून प्रमोट केलं जातं. असं का होत असेल मित्रांनो? जिथं मटका जुगार आणि ऑनलाईन गेमिंग, जिथं कोणतीही प्रोबॅबिलिटी काम करत नाही, कोणतेही नॉलेज काम करत नाही, तिथं फक्त लक काम करतं, अशा ठिकाणी लोक स्वतःहून जातात, पैसे घालवतात आणि आनंदात असतात. परंतु ट्रेडिंगमध्ये असं काय होतं की ट्रेडिंगवर फ्रस्ट्रेशन काढतात की बाबा ट्रेडिंगमुळे लॉस झाला, माझं बरबाद झालो, असं का होत असेल? तर त्याच्या मागचं सायकोलॉजिकल रिझन आज मी तुम्हाला सांगणार आहे. मित्रांनो, इथं लोकांनी ऍक्सेप्ट केलेलं असतं की बाबा हे लकवर चालतं, पैसे गेले काय आले काय काही फरक पडत नाही. यामुळे लोक तिथं पैसे लावतात, खुल्यापणानं सांगतात अरे आज हे लाव, आज ते लाव. गल्लीत तुम्ही बघितलं असाल. परंतु ट्रेडिंगमध्ये तसं होत नाही. ट्रेडिंगमध्ये तुम्ही नॉलेज घेतलेलं असते, काहीतरी सेटअप फॉलो करत असता. ते फॉलो करून पण तुमचा लॉस होतो ना, त्यावेळी तुम्हाला ट्रिगर येतो, तुमचा इगो हर्ट होतो. एवढं सगळं करून पण माझा लॉस व्हायला लागलाय, नाही थांब बघतो कसा लॉस झाला. मग रिव्हेंज ट्रेडिंगचं ओव्हर ट्रेडिंग, कॅपिटल वाईप आउट, इथपर्यंत सगळ्यांची स्टोरी असते. मग असं काय आहे की हे चांगलं आहे आणि हे वाईट व्हायला लागलंय? रिझन एक आहे सायकोलॉजी. इथं लोकांनी ऍक्सेप्ट केलंय बाबा हे लक आहे, इथं ऍक्सेप्ट करत नाहीत. हे सायकोलॉजी प्रोबॅबिलिटी अनालिसिसवर चालतंय. इथं इगो हार्ट होतोय. इगो हार्ट झाला की त्याला कुठली गोष्ट ऍक्सेप्ट होत नाही, फक्त आणि फक्त रिव्हेंज मनामध्ये येतो. मी कसा काय चुकीचा, स्वतःची चूक ऍक्सेप्ट होत नाही, मग मार्केटवर ढकलायचं. रिव्हेंज ट्रेडिंग आपणच करणार आहे, ओव्हर ट्रेडिंग आपणच करणार आहे, कॅपिटल आपणच घालवणार आहे, आणि दोष कुणाला? मार्केटला. हे सगळं सायकोलॉजी आहे. मी क्लिअर सांगतोय. आता जी लोक लॉस करतायत ना, मला त्यांना एकच सांगायचं आहे मित्रांनो, मार्केटनं तुम्हाला सुरुवातीला सांगितलंय, ज्यावेळी तुमचा लॉस कन्सिस्टन्स होतोय ना, याचा अर्थ मार्केट तुम्हाला सांगतंय एकतर सायकोलॉजी सुधरा किंवा सेटअप सुधरा. आणि ते जर तुम्ही सुधरत नसाल तर तुमचे लॉसेस वाढत जाणार आहेत. जे 10 लाख 1 कोट भरपूर लॉस करायला मित्रांनो, लॉस करून काय मिळणार आहे तुम्हाला? सेटअपवर काम करायला शिका, सायकोलॉजीवर काम करायला शिका. जी अदर साईडची लोक आहेत, जी मटका जुगार ऑनलाईन गेमिंग खेळतात, त्यांच्यामध्ये पण एखादा कोणता असतो महारथी, ज्याचा इगो हार्ट होतो आणि तो पूर्ण रसातळाला जातो. मी कसा काय चुकीचा? जिथं तुमचा मीपणा आला ना, तिथं तुम्ही सपला. मग ट्रेडिंग असू दे, जुगार असू दे, मटका असू दे, ऑनलाईन गेमिंग असू दे, सायकोलॉजी खूप मॅटर करते. तुमचा मीपणा येऊ देऊ नका. ऍक्सेप्ट करा की बाबा इथं मी चुकतोय. मार्केट तुम्हाला सांगते 10,000 लॉस होतोय ना, ह्याच्या आधीच्या रीलमध्ये पण सांगितलंय. लॉस होतोय याचा अर्थ मार्केट तुम्हाला सांगते की तुमची चूक सुधारा. जर तुम्ही चूक सुधारली नाही तर तुम्ही आयुष्यावर ब्लेमिंग करत राहणार आहे. थँक्यू सो मच.